साई लीला एक आध्यात्मिक सहवास. कीर्तन सांग होय अंग हरी रूप.
माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. श्री देव कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव
आपणची देव होय गुरु पडे दे भाव पुरवी वासना आणि ते आपणा पासी न्यावे मागे पुढे उभा राहे संभाळीत मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया आघात निवाराया मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया आघात निवाराया योगक्षम त्यांची जाणील धारी वाट सावी करी धरून या तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे विचारून तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे विचारून पडे भाव पुरवी वासना आणि ते आपणा पासी न्यावे माझ्या रूपभाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडे देव भाव पुरवी वासना आणि तिथे आपणा पासणे हवे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करू मे देव सर्व कार्य सर्वता आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्य अर्थ कला कामिनी श्री शारदा विश्व मोहिनी नमस्कार म्या पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताचिया संत कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका वसुदेव सुतम देवम कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठात्मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मनोजवं मार्ततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ठाला विठाला माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव हे गुरु पडे दे भाव पुरवी वासना आणि तिथे आपणा पासून यावे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेला निवडलेला अभंग जगद्गुरु विश्वमान विश्वभूषण वैराग्यांचे मूर्तिमंत पुतळा जगद्गुरु तुकोबाराय जगद्गुरु तुकोबारायांचा पाच चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आपल्या सज्जनांच्या सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठला कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर दोन शब्द द्यायचा परिहार तो असा ब्रह्मविलीन नागराव महाराज बहादुरी यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह तसेच स्वानंद सुखनिवासी जो महाराज भजनमठ इगतपुरी यांच्या कृपा छत्राखाली चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह तसेच भीमसेन महाराज सहाणे सोपान महाराज सहाणे यांच्या शुभ आशीर्वादानं शुभ प्रेरणेनं चालत आलेला आपला जे 54वे वर्ष नाही का या 54व्या वर्षाची चौथ्या दिवसाची सेवा मज पामराकडे आले मज पामर आहे काय थोरपण
पायीची वाहन पाहिजे, परंतु आज मी या ठिकाणी बोलण्याचं धाडस करणार नाही का. माझ्या आयुष्यात ते पहिलंच कीर्तन आणि पहिलंच कीर्तन ते पण गावात या ठिकाणी या गादीवरून महान महान तत्व व्यक्तींनी कीर्तन करावी. जगन्नाथ पवार सारख्यांनी या ठिकाणी आपल्या कीर्तनाची सुरुवात केली. नागराव महाराज बहादूर यांनी याच जागेवरून कीर्तन करावी. 54 वर्ष तुम्ही अध्यात्म म्हणून प्यालेले लोक या ठिकाणी माझ्यासमोर बसलेले असताना माझ्यासारखा आपल्याने तुमच्या समोर बोलायचंय हे माझं फक्त एक धाडस कसं आहे. एवढी तरी मूर्ख जरी झाला तरी संत कृपा देतो कसं डोळ्या असेल. मी तुम्हाला ज्ञान सांगण्यासाठी या ठिकाणी मुळीच उभा नाही. मी माझा अभ्यास प्राप्त करण्यासाठी, मी माझ्या विठोबाचा प्रेमभाव सांगण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. का मला तुम्हाला ज्ञान सांगण्याचा अधिकार मुळीच नाही. का तुमचा अधिकार खूप मोठा आहे. त्या साकूर गावात येण्यासाठी भले कीर्तनकार गावतात का 54 वर्षाची परंपरा कशाला म्हणावं. महान ज्ञानवंत महान ज्ञानी या ठिकाणी बसलेला आहे आणि त्यांच्या समोर कीर्तन करावं. परंतु धाडस करतो जसं लहान मुलगा बोलायला शिकतं बघा, मोठ्याच्या आई बापाला खूप ठाक वाटतं. तसंच त्याच उद्देशाने मी या ठिकाणी बोलण्यासाठी उभा आहे आणि तुमचा मुलगा होऊन मी या ठिकाणी बोलणार. बघा किती सुंदर असं वातावरण आहे नाही का. या ठिकाणी माझ्या विनंतीला मान देऊ आपल्या परिसरात नावाजलेलं व्यक्तिमत्व दांडे महाराज शास्त्री हे या ठिकाणी आहेत. तसं त्यांचे चिरंजीव आमचे माझे सहकारी आहेत ते पण या ठिकाणी माझ्या विनंतीला मान देऊन आले. मग प्रथम त्यांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो. आमचे सहकारी सोमनाथ नाथे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे अशी की आपल्या परिसरात नावाजलेलं आपल्याच गावातलं गाड कोकिळ एक रत्न ज्ञानेश्वर महाराज शहाणे ते सुद्धा एक चांगल्या प्रकारचे साथ ते प्रत्येकाला देतात. तशा आजच्या एकत्र देणार आहे. तुम्हाला हा संच दिसतो ना, हा संच उभा कसा आहे. 2 मित्रांच्या मनात आलं आणि 2 मित्रांनी आमच्या पंढरी महाराजांना विनंती केली, महाराज आपल्या गावात तरुण उभे राहिले पाहिजे, तरुण अध्यात्माकडे गेले पाहिजे, अध्यात्म कुठेतरी रुजलं पाहिजे. त्या 2 मित्रांना एक तिसरा मित्र भेटला आणि तिसऱ्या मित्रानं संपूर्ण युवकांना भेटायला सुरुवात केली. आणि काय झालं, हा संत तुमच्या वेळापुढे उभा राहिला. कुळी कन्या पुत्र वृत्तीचे सात्विक त्याचे हरिक्य वाटे देवा. आज खऱ्या अर्थात त्या भगवंताला सुद्धा चांगलं वाटत असेल नाही का, किती छान वाटत असेल. वा जणू ही प्रति आनंदच या ठिकाणी निर्माण झाली. बघा या ठिकाणी युवकांचा संच निर्माण झाला आणि स्वप्न होतं आमच्या वैकुंठवासी स्वप्न मागं साड्या आळंदीवरून ते आले कशासाठी की मला माझ्या गावात जायचंय आणि मला माझ्या गावात जाऊन माझ्या गावात तरुण घडवायचे, माझ्या गावात मुलं घडवायचे. नियतीला ते मान्य नव्हतं. स्वप्न महाराज आपल्यातून निघून गेले, परंतु त्यांचं स्वप्न आपण कालपरी पूर्ण करणार नाही का. मनुष्य जाते गीता सांगते बघा, गीतेत सांगितले की नैन छदंती शस्त्र आणि नैन दहती पावका. या आत्म्याला मरण नसतं, या आत्म्याला कुणी जाळू शकत नाही. हा आत्मा कापल्या जाऊ शकत नाही. हा आत्मा कसा आहे, चिरंतन आहे, ज्याचा जन्मही झाला नाही, ज्याचा मृत्यू होऊ शकत नाही असा आत्मा. स्वप्न महाराज आज आपल्यात आहेच आणि त्यांना हे पाहून हे वातावरण पाहून खऱ्या अर्थाने आज आनंद झाला असेल. उपमने का
व्यक्तिरूपानं ते आपल्यामध्ये आहेत. त्यांच्या स्मृतीला पवित्र अभिवादन करून आपल्या सर्व सज्जनांच्या, आपल्या सर्व मायबापांच्या, लहान थोरांच्या, सर्व टाळकऱ्यांच्या, सर्व युवा मित्रांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ ठेवला. बघा, अभंग पाच चरणाचा आहे आणि त्या अभंगाचा सरळ भावार्थ असा आहे की माझ्या विठोबाचा काही प्रेम भाव, माझ्या विठोबाचा असा प्रेम भाव आहे ना की तो विठोबा माझ्यासाठी देव सुद्धा होतो आणि माझ्यासाठी गुरु सुद्धा होतो. नवीन नवीन तो विठोबा काय करतो, माझा योगक्षेम चालवतो आणि मी जर वाट चुकलो ना तर चुकलेल्या वाटेवरून तुम्हाला मार्ग सुद्धा दाखवतो. आणि जर यावर तुमचा विश्वास नसेल तर तुकोबराय काय म्हणतात की पुराणांना विचारा. या अभंगाचा सरळ सरळ भाव आहे विठ्ठला विठ्ठला. मानवी जीवनामध्ये ना संगतीला खूप महत्व आहे. संगतीमध्ये माणसाच्या जीवनात सोनं करण्याचं सामर्थ्य आहे आणि माणसाच्या जीवनाचं वाटोळं करण्याचं सुद्धा सामर्थ्य. संगतीला खूप महत्व आहे. चांगल्या संगतीत जर आला तर आपलं चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. बघा, एक गाव होतं, त्या गावामध्ये एक माणूस राहायचा आणि तुला मुलगा होता, एक मुलगा, परंतु तो थोडासा वाईट मार्गाला गेला. ते वडील खूप तर सांगू थकले की बाळा असं वागायचं तसं वागायचं, पण तो मुलगा त्यांचे काय ऐकत नव्हता. मग ते वैतकून बसले आणि त्या ठिकाणी त्यांचा एक मित्र आला आणि मित्र आल्याच्या नंतर त्यांनी विचारलं, का म्हणे तुम्ही खूप चिंताग्रस्त दिसताय, काय कारण? आणि त्यावेळेस त्यांनी सांगावं की माझा मुलगा आहे ना म्हणे वाया गेला. म्हणजे काय काय झालं नेमकं? पण तू कितीही सांगा त्याला, कितीही सांगा पण तो ऐकत नाही. बरोबर, ठीक आहे, इकडे कान करा म्हणे. आणि त्या कानात काय तो दोन शब्द सांगतो आणि सांगितल्याच्या नंतर ठीक आहे दुसरा दिवस जडतो. आणि त्यावेळेस ते वडील बाजारातून एक चांगले असे केसरी आंबे घेऊन येतात, आंब्याचा सीजन असतो. आणि ते आणल्याच्या नंतर एक फडका आंबा सुद्धा घेऊन येतात. काय घेऊन येतात? फडका आंबा घेऊन येतात. आणि मग घरी आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्या मुलाला हाक मारतात, बाळू म्हणजे इकडे गेला. मग हे आंबे घे आणि आपल्या कपाटावरती ठेव म्हणे. ते वैतकले घेतले कसे तरी ठेवले. ठेवल्याच्या नंतर पुन्हा बोलवलं, फडका आंबा घे आणि त्या आंब्यामध्ये ठेव. याला फक्त ऐकायचं का आपल्याला सांगितले ना. ठेवला आंबा, दिला ठेव, गेला खेळायला. आणि दुसऱ्या दिवशी काय झालं, पुन्हा आवाजला, बाळू म्हणजे इकडे, काल ते आंबे ठेवले होते म्हणे आपण, ते आंबे घेऊन आणले आंबे. काय झालं, नाकाला रुमाल लावतो आला. का बरं? 12ची 12 सडून गेले होते. का का सडले ते? एक फडका भेटल्यामुळे काय झालं, 12ची 12 सडली नाही का. म्हणजे जीवनामध्ये जर चांगला मार्ग जर सापडायचा असेल तर आपल्याला चांगल्या संस्काराची आर करायचे नाही का. जसं जर आपले चांगले संस्कार झाले तर आपण निश्चित भगवत मार्गाला गेल्याशिवाय राहत नाही. संतांचे संगती मनोमार्ग
संत संगतीला जायचे. संत संगतीला गेले ना तर चांगले संस्कार झाल्याशिवाय राहणार नाही. संत संगतीची काय सांगू बघा इतकं संगतीला महत्व आहे, इतकं संस्काराला महत्व आहे. असाच वर्ग भरलेला. आणि मी विद्यार्थ्यांना शिकवत होतो. एक मुलगा खोडकर होता. रोज मारामारी करायचं, रोज मारामारी, रोज त्रास. आज या मुलाशी भांडायचं, उद्या त्या मुलाशी भांडायचं, परवा त्या मुलाशी भांडायचं. सर्व मुलं वैतकली. एक मुलगा माझ्याकडे आलं, सर म्हणे आज खूप शिवाय द्या. म्हणून शिवाय द्या दादा याला खूप त्रास द्या, आपण काय करू, याच्या वडिलांना बोलून आणू म्हणे. तो सांगाय तुझ्या वडिलांना बोलून आणू. आणि जर तू वडिलांना बोलून आला दुसऱ्या दिवशी तू शाळेत यायचं नाही, वर्गातच घेणार नाही म्हणतो तुला. गेला तुमच्या दुसऱ्या दिवशी वडिलांना बोलून आणलं. म्हणलं अहो काका तुमचा मुलगा खूप त्रास देतो, खूप भांडण सोय देते मुलांना. म्हटलं त्या वडिलांनी काय सांगावं. नाव काका म्हणलो त्याला त्या सांगा, म्हणलो सांगा, समजून सांगा तुम्ही. म्हणून सर अहो लहानच येतो, मोठं झालं दे का म्हणून चांगलं शिवाय. मग असे जर संस्कार करणारे पालक जर भेटले, असं संस्कार करणारे जर भेटले तर मुलांना चांगले संस्कार होतील का? मग नाही भेटणार. तर त्यासाठी काय केलं पाहिजे? त्यासाठी हाच मार्ग. कोणता मार्ग? आमच्या वारकरी संप्रदायाचा मार्ग, आमच्या संतांचा मार्ग जर जोपासला. बघा ना किती समाधान वाटते. पाहिलं बघा किती छान वातावरण नाही का? म्हणजे हाच एकमेव मार्ग आहे. आणि ज्या मार्गामध्ये नाचा ना तुम्ही, आमचे संत म्हणतात ना, काय म्हणतात, नाचू कीर्तनाचे कीर्तनाचे रंगी आमच्या संतांनी सांगितलं. काय सांगितलं? की नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावतो ती. बघा संतांचा मागे काय, या विश्वात जायचं कशासाठी? ज्ञानाचा दीप लावण्यासाठी जायचं, भगवंताचं नाम घेऊन जायचं. हा संतांचा मार्ग आहे. या मार्गामध्ये जो येतो ना त्याच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. बघा तुम्ही किती कमव,
कितीही कमवा पण शेवटी काय शेवटी कुणीच कोणाचं नाही हाय का कोणी कोणाचं कुणी नाही कोणाचे कुणीच कोणाचं नसतं मग जर आपलं कुणीच कोणाचं नाही मग संसार सोडून द्यायचा का नाही संतांनी सरळ सांगितलं न लगती साय असं नाही. तुम्हाला सर्व सोडायची गरज नाही संसार सोडायची गरज नाही प्रपंच सोडायची गरज नाही मग तुम्ही काय करा खायचं बैसून करायचं आईचं पैसोनी कराय प्रेम केलं ना तर तुमच्या जीवनाचे काय होणार आहे सोनं होणार आहे बघा या ठिकाणी तुकोबराय भगवंताला माझं म्हणतात नाही संतांना सुद्धा माझं म्हणतात संत भगवंताला सुद्धा माझं म्हणतात साधकाचा माय बाप सुद्धा देवाला माझं म्हणतात तसं संतांना सुद्धा माझं म्हणतात बघा रामायणात जर आपण अभ्यास केला राम काळामध्ये भगवान श्रीरामांना वनवासाला जायचा नाही का आणि दशरथ राजा सांगतो की तुला आता वनवासाला जायचंय भरताला राज्य आणि तुला 14 वर्षाचा वनवास आणि राम प्रभू त्या ठिकाणी वनवासाला निघतात आणि वनवासाला निघाल्याच्या नंतर राम प्रभू वनवासाला निघाले आणि लक्ष्मण म्हणतोय की भगवंता मला सुद्धा तुझ्या बरोबर काय करायचंय यायचंय आणि त्यावेळेस राम प्रभू म्हणतात बघ आपले 2 भाऊ आजोळी गेले आणि आपले वडील सुद्धा आजारी पडले राज्य सांभाळण्याकरता तुला थांबावं लागेल आणि त्यावेळेस लक्ष्मण काय म्हणतो बघा की मी आल्याशिवाय राहणार नाही आणि जर तुम्ही मला नेणार नसेल तर मी या ठिकाणी डोकं आपटे प्राण त्याग करीन परिणाम काय झाला की रामाला त्या ठिकाणी लक्ष्मणाला सोबत घेऊन जावं लागलं लक्ष्मण काय म्हणता राम माझा आहे माझा हा शब्द आत्मीयता वाचक शब्द आहे देव माझा
माझा माझा माझा माझा देव माझा मी देवाचा माझा आत्मेचा वाचक शब्द नाही. मग त्या ठिकाणी लक्ष्मणानं म्हणावं राम प्रभू माझा आहे ना. मग रामा मग तुझ्या बरोबर आहे आणि मी येणारच. रामाला ऐकावंच लागलं. भरत काय म्हणायचा मी श्रीरामाचा. हा काय म्हणायचा राम माझा आहे. मग वनवासाला गेल्यानंतर भरत आले. भरत जे आले आणि सांगितलं देवा चला राज्य तुमचंच आहे तुम्हालाच घ्यावं लागेल. पण सांग जमणार नाही. त्या पादुका घे सिंहासनावरती ठेव आणि सिंहासनावरती ठेवून काय कर राज्य कर असं सांगा. का त्या ठिकाणी भरत काय म्हणायचा की मी रामाचा आहे. हा काय म्हणतो रामच माझा आहे. आणि माझा हा आत्मीयता वाचक शब्द आहे. ठाला विठाला या ठिकाणी अनेक मनुष्य भगवंतावरती जसं प्रेम करतो तसं समाजावरती प्रेम करतो. तसं या मातीवरती सुद्धा प्रेम करतो नाही का. ही पवित्र अशी महाराष्ट्राची माती. बघा आपल्या महाराष्ट्रातील म्हणतात की हा भारत देश कोणाचा आहे. हा भारत देश माझा आहे नाही का. हा देश माझा आहे. ही भूमी माझी. आपण ज्या भूमीवरती झोपतो त्या भूमीला काय म्हणतो भूमाता म्हणतो की नाही. हर कर्म अपना करेंगे हे वतन तेरे लिए दिल दिया माती पवित्र माती आहे. या मातीसाठी आमचा मराठी तरुण काय करायला तयार आहे. त्या मातीवरती प्रेम करतो सैन्यात जातो नाही का. आणि म्हणून ही माती पवित्र आहे. बघा या भूमीवरती सुद्धा या देशावरती सुद्धा प्रेम करणारा हा आजचा तरुण आहे. आपली संस्कृती आहे. म्हणजे रक्त कसं आहे या ठिकाणी सांगताय. म्हणजे ही माती कशी पवित्र अशी माती. आणि या मातीतून ही माती जर कानाला लावली ना तर त्या मातीतून सुद्धा आवाज येईल राजा राजा ती माती कानाला लावा. राजा ती माती कानाला लावा. राजा त्या मातीतून आवाज येईल. त्या मातीतून आवाज येईल राजा
हा बाजी खिंडीमध्ये उभा आहे. जोपर्यंत तोफाचा आवाज होत नाही, तोपर्यंत हा बाजी त्या खिंडीतून हटणार नाही. राजे त्या खिंडीतून हटणार नाही. आणि सर्वोच्च बलिदान द्यावं, सर्वोच्च मैदान या मातीसाठी द्यावं. ही पवित्र अशी माती राजे ही पवित्र माती आहे. हे रक्त नाही कुठून पडणारे रक्त नाही. हे रक्त गोवा खाऊन थोडा सरवणार रक्त नाही. हे रक्त कसं आहे? हे रक्त शिवरायांचं रक्त आहे. हे रक्त शांतकुळी रक्त आहे. हे रक्त कसं आहे? राजा तुम्हाला आवाज येईल, आज आवाज येईल की आधी लगेच फोटोण्याचं आणि मग रायबाचं हे रक्त. त्याला मुलाचं लग्न होतं आणि ताराजी त्या ठिकाणी पत्रिका द्यायला गेला. लग्नाची पत्रिका त्या आऊसाहेबांच्या पायावरती ठेवली आणि चेहरा पडलेला बघितला. तानानं विचारावं, आऊसाहेब नेमकं झाले काय? अरे ताना, ज्या दिवशी तुझ्या मुलाचं लग्न आहे ना, त्याच दिवशी आपल्या कोंडाणा घ्यायचा आहे. आऊसाहेब आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग रायबाचं. आणि त्या गुरानं काय करावं? आपल्या मुलाचं लग्न बाजूला ठेवावं. या मातीसाठी प्रेम करणारे कसे व्यक्ती होते ते त्यांचं मी वर्णन करते बघा. आणि मग त्या काळाला आपल्या मुलाचं लग्न बंद करावं आणि मुलाचं लग्न बंद करून कोंडाण्यावरती चढाई करून जावं. कोंडाण्यावरती चढाई करून गेल्याच्या नंतर गणसाम युद्ध झालं. तलवारी भिडल्या. उदयभान राठोड नावाचा त्या ठिकाणी कळवा तो राजपूत होता. दोघं वीर एकामेकाला भिडले आणि एकामेकाला भिडल्याच्या नंतर घनसाम युद्ध झालं. आणि युद्ध झाल्याच्या नंतर महाराज तानाजीच्या हातातली ढाल तुटून पडली. आमच्या तानाजीने काय करावं? तानाजीने डोक्याचा मुंडसा काढावा, हाताला गुंडाळावा, त्याच्या त्या मुंडाशावरती वार झेलावे. घनघोर आणि एक वर्ण ठाऊक तानाजीच्या लागली. तानाजी धारातील ते कोसळ. सर्वोच्च बलिदान द्यावं, सर्वोच्च बलिदान तानाजी दिलं. आणि काल परवा तो शब्द कोणता म्हणतो? त्या तानाजीसारखं कोणाला मिसळीदार नाही. त्या शब्दाला सांगावं असं वाटतं. सोशल मीडियावरती वाचलं असं, ऐकलं असं. त्याच्या आणि त्या तानाजींची बरोबर होणार आहे का? होईल का? जी माणसं मातीसाठी जगली, मातीसाठी मेली आणि म्हणून ते आपल्या जिवंत आहे, कीर्ती रूपाने जिवंत आहे. ज्यावेळेस त्या बाजी प्रभूनं खिंडीमध्ये उभा आहे, शत्रूला तकवा द्यायचा आहे आणि त्यावेळेस त्या शिवा काशीदाने म्हणावं, राजा मी जातो प्रति शिवाजी बनून त्या शत्रूच्या गोटामध्ये आणि प्रति शिवाजी बनून त्या ठिकाणी त्या शिवा काशीदानं जावं. दिसाय शिवरायांसारखाच आणि शिवरायांसारखा तो तुला माहित होत शत्रूला चकवा द्यायचा आहे आणि पकडल्यावर काय होणार होतो? खांडोळीत होणार होतो. आणि पकडलं, शत्रूला चकवा दिला आणि दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी बघा पकडलं, लक्षात आलं कोणतरी सांगितलं, काही खायला सांगितलं, त्या खरा शिवाजी नाही, हा तोतया शिवाजी. त्यावेळेस त्या शिवा काशीदाला विचारण्यात आलं, कुठे शिवाजी? आणि त्या शिवा काशीदाला काय सांगावं? शिवाजी सापडत नाही, शिवाजी सापडण्यासाठी नाही. आणि हसत सर्वोच्च बलिदान द्यावं हे ते शिवा काशीदाचं रक्त खानदान शान कोणी रक्त आहे. शिवाच्या जवळ्यात घालून यात मोदीनं जात मराठ्याची हे मराठाचं रक्त आहे. त्या धरती मातेवरती प्रेम करणार रक्त आहे. मुलाला फाशीची शिक्षा झाली. उद्या फासावरती जायचं होतं आणि त्याची आई त्याला फटायला. मुलाला त्या गजामधून हात बाहेर काढले, आईच्या गालावरतून फिरवले. आईच्या डोळ्याची कळ होळी झाली महाराज, आईच्या डोळ्याची कळ होळी झाली. त्या मुलाने विचारावं, आई तुझ्या डोळ्यात पाणी नाही बेटा. शिवाच्या आईच्या डोळ्यात पाणी आहे. मी तर फाशीची शिक्षा झाली म्हणून नाही रडत. आई मला उद्या फाशीची शिक्षा होईल, उद्या मला फाशी होईल.
माझं प्रयत्न आहे ना, तू येऊ नको आई. तू आली नाही तू रडशील आणि माझ्या त्या प्रयत्नाला देखील सण होणार नाही आई. माझ्या प्रयत्नाला सण होणार नाही आई. तू येऊ नको. माझ्या घरच्यांना पाठव, माझ्या वडिलांना पाठव, माझ्या गावाल्यांना पाठव, माझ्या मित्राला पाठव. वय होतं 23 वर्ष, वय होतं 23 वर्ष 5 महिने 6 दिवस. नाव होतं भगतसिंग. हे त्या भगतसिंहाचं रक्त आहे आणि म्हणून जे पवित्र रक्त आहे. वयाच्या 36व्या वर्षी आमच्या घराचा कोथळा काढणारे, वयाच्या 15व्या वर्षी हातात तलवार घेणारे राजशिव छत्रपतींचं हे रक्त आहे. बघा, वयाच्या 42 वर्षापर्यंत जगणारे, मंबाजीनं त्रास द्यावा, मंबाजीनं मारावं, आपल्या संसाराची धुदाण करावी, 400 एकर जमीन वाटून दिली महाराज. 65 लाखाची जहागिरी होती समाजासाठी वाटून दिली. किती लाखाची? 65 लाखाची. पहिले कर्ज माफी करणारे आमचे तुकोबराय होते. आज सरकार म्हणते ना कर्ज माफी करतो. 400 एकर जमिनीचे जे खातेवया होत्या ते इंद्रायणीच्या पाण्यामध्ये बुडवून टाकल्या, दुष्काळ पडला म्हणून. आजच्या सरकारने शिकव आमचं तुकोबराय. पहिली कर्ज माफी करणारे कोण होते? आमचे तुकोबराय होते. लोक म्हणतात, त्या काळात लोक म्हणतात वेळा रे तुझ्या वेळा. परंतु आज त्या तुकोबरायांचा ग्रंथ, त्या तुकोबरायांचा ग्रंथ 5 वेद म्हणून पुजला जावा. जितकी माती पवित्र माती, पवित्र गुण पावन तो जे आचे पवित्र असा देश आहे का? या देशामध्ये हरिदासांनी जन्म ठेवा. बघा, असे आमचे संत होते, आमचे संत होते. या संतांनी काय केलं? समाजाला योग्य मार्ग दाखवला नाही का? आणि समाजाला योग्य मार्ग दाखवून ते समाजाला योग्य स्थानावरती घेऊन गेले. आणि जसं या संतांनी, या समाजानं, त्या संतांनी जसं त्या भगवंतावरती प्रेम केलं ना, तसं त्या भगवंतावरती सुद्धा त्या संतांनी प्रेम केलं. त्या अभंगाच्या पहिल्या चरणात माझ्या विठोबा आणि मग गुरुला खूप महत्व आहे. बघा, मानवी जीवनामध्ये गुरुला खूप महत्व आहे. अहो, आमच्या संतांना सुद्धा गुरु करावं लागेल नाही का? आपण बघितलं ना, भगवंताला सुद्धा गुरु करावा लागला नाही का? श्रीरामांनी कोणा गुरु केलं होतं? वशिष्ठांना गुरु करावं. भगवान श्रीकृष्णानं संतपणीला गुरु करावं. तर संतांना सुद्धा गुरु करावा लागला. भले संतांना देव भेटत असला तरी गुरु करावा लागला. नामदेवरायांचा एक दृष्टांत आहे बघा. काय होतं? नामदेवरायांच्या वडिलांना गावाला जायचं होतं आणि गावाला जायचं असल्या कारणानं त्यांनी सांगितलं, नामदेवा, लहान नामदेव 6-7 वर्षाची बालमूल होती. नामदेवाला आवाज द्यावा, नामदेवा बघ मला गावाला जायचं, तू काय करायचं? उद्या सकाळी नैवेद्य घ्यायचा
आणि विठ्ठला परत ठेवून यायचा. नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवण करायचं नाही. वडील गावाला निघून गेले. दुसऱ्या दिवशी नामदेवरायांनी उठावं, आईकडून नैवेद्य घ्यावा आणि नैवेद्य घ्यावा नाही त्या पांडुरंगाच्या मंदिरात जावं. त्या पांडुरंगापुढे तो नैवेद्य ठेवा आणि देवाला म्हणावं, देवा नैवेद्य खावं घ्या. आपली मूर्ती कधी खाणार होती, ती मूर्ती तशीच कमरेवरती हात ठेवलेली विनंती करायला सुरुवात केली त्या नामदेवरायांनी. तुझ्या विठ्ठल नैवेद्य काही खात नाही. आणि मग त्या नामदेवरायाने रडायला सुरुवात केली. विठ्ठला तू रोज जेवण करतो, माझे वडील रोज तुला नैवेद्य घेऊन येतात, तू रोज जेवण करतो, आज मी आलो म्हणून खात नाही होय, खावंच लागेल तुला. आणि नाही खाल्लं तर मी काय करेन, तुझ्या चरणावरती मस्त कापते. रडायला सुरुवात केली नामदेवरायाने. आणि रडायला सुरुवात केल्याच्या नंतर डोका आपटणार पायावरती भगवंत प्रकट झाले आणि तो नैवेद्य ग्रहण केला. नव्हे सामान्य महिमा, सामान्य महिमा माझ्या पांडुरंगाने त्या ठिकाणी येऊन तो नैवेद्य ग्रहण करावा. इतका खरा त्या नामदेवरायांचा. रोज उठाव नैवेद्य घेऊन यावा, पांडुरंगाला आवाज द्यावा आणि पांडुरंगाने नैवेद्य खावा. इतका 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 इतकं प्रेम त्या भगवंताचं त्या नामदेवरायांवर. आणि मग बघा बरेच दिवस गेले आणि त्या ठिकाणी त्या वाळवंटामध्ये संत संमेलन भरलं. आणि संत संमेलन भरल्याच्या नंतर त्या आपल्या गोरोबा काकांनी संत सभा भरलेली होती. हातात थापटणं घेतलं आणि प्रत्येकाच्या डोक्यावरती मारायला सुरुवात केली. ते थापटणं नामदेवरायांच्या डोक्यावरती पडलं. नामदेवराय किंचाळ मुक्त रडायला लागले. संतांनी म्हणावं, नाम्या तुझं मडकं कच्च रे, नाम्या तुझं मडकं कच्च. नामदेवराय अपमानित झाले, आखीर रडायला लागले. परत 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 आले, भगवंताकडे गेले. भगवंत पुढे उभे राहिले. भगवंत संत संमेलन म्हटलं होतं आणि ते सर्व म्हणायला लागले की नाम्या तुझं मडकं कच्च रे, नाम्या तुझं मडकं कच्च. हो नामदेव, बरोबर आहे, बरोबर आहे देवा. कसं काय
साक्षात जगाचा मालक माझ्या संग बोलतो, जगाचा मालक माझ्या हाताने जेवतो आणि त्यांच्या बरोबर कसं काय? आणि मग त्या ठिकाणी सांगतो बघ, ज्यावेळेस तू गुरु करशील ना त्यावेळेस तू खऱ्या अर्थाने काय होशील, पूर्ण होशील. मग तू काय कर, औंढा येते जा. आणि औंढा नागनाथ तिथे त्या ठिकाणी पाठवतं. अशा अशा ठिकाणी जायचं, शिव मंदिरामध्ये गुरु भेटतील. आणि त्या ठिकाणी गेले आणि गेल्याच्या नंतर बघा ते शिव मंदिरात गेले आणि त्यांना एक दृश्य दिसलं. एक वृद्ध असा माणूस त्या शिवपिंडीवरती पाय ठेवून झोपलेला होता. त्यांनी पाहिलं वेगळंच दिसते. हे म्हातारं तिचे पाय त्या शिवपिंडीवर, याला गुरु करायचं. रॉंग नंबर लागला, काहीतरी चुकलं वाटत. पण जाता जाता एक काम करू म्हणून. काय काम? निदान याला सांगू तरी, अरे बाबा या पिंडीवरचे पाय उचल, बाजूला ठेव. आणि मग ते गेले. बाबा बाबा उठा म्हणे, तुमचं काय चाललंय म्हणे, हे पाय तुम्ही बाजूला ठेवा म्हणे. अरे बाळा वृद्ध झाले, तुझं एक काम कर ना, माझे पाय उचल बाजूला ठेव. त्यांनी पाय उचल बाजूला ठेवले. पण आश्चर्य असं त्या ठिकाणी सुद्धा शिवलिंग निर्माण झालं. पुन्हा पाय उचलावे, बाजूला ठेवावे, त्या ठिकाणी शिवलिंग व्हायचं काय तो बोध त्यांना झाला. खऱ्या अर्थाने काय बोध झाला की चराचरात काय आहे, ईश्वर. का बघणारू दे ज्यावेळेस वाळवंटामध्ये चपात्या काही होती आणि ती चपाती एका कुत्र्याला पळवावी आणि तुपाची वाटी घेऊन होते, त्यामुळे ते धावले. की त्या प्राण्यात सुद्धा काय आहे, ईश्वर आहे. मग वंश देवलोके जीवभूत सनातन, नाही का, तर सर्वच ते चहा मृती संधी व्यक्त प्रत्येकाच्या हृदयात तो भगवंत आहे. ही अनुभूती झाली. शरीर कुणाची आसते, आणि मग त्या अनुभूती झाल्याशिवाय राहत नाही की चरामध्ये भगवंत आहे. ज्यावेळेस संत म्हणजे गुरु केल्याशिवाय माणसाला ते ज्ञान प्राप्त होत नाही. अहो आमच्या अर्जुनाला सुद्धा गुरु करावा लागला नाही का? आपल्याला महाभारतातले प्रसंग माहित असत की त्या दुर्योधनाला सांगावं, सुईच्या अग्रभागावरती मावेल इतकी माती सुद्धा मी देणार नाही. काय सांगा, सुईच्या अग्रभागावरती मावेल इतकी माती सुद्धा मी देणार नाही. आणि असं सांगितल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण शिष्टाई करायला लागतात आणि ती शिष्टाई सुद्धा त्या ठिकाणी निष्फळ ठरते. आणि ती शिष्टाई निष्फळ ठरल्याच्या नंतर
महाभारताचं युद्ध ठरतं बघा. आणि महाभारताच्या युद्धासाठी सैन्याची जमवाजमव करायची असते. काय करायची असते? सैन्याची जमवाजमव करायची असते. आणि त्या काळामध्ये एक पद्धत होती, एका राजाने जर दुसऱ्या राजाकडे मदत मागितली तर त्या राजाला ती मदत करावी लागायची. आणि मग दुर्योधन हा भगवान श्रीकृष्णांकडे मदत मागण्यासाठी जातो. आणि त्याच दिवशी अर्जुन सुद्धा मदत मागण्यासाठी येतो. ज्यावेळेस दुर्योधन जातो ना त्यावेळेस भगवंतांना झोपेचं सांगितलं. काय भगवंताला आता या ठिकाणी दुर्योधन आलाय, मग हा काय करणार आहे? काहीतरी मागायला आलाय. झोपून घेतलं देवाने. मग पाहिलं याच्या पायापाशी बसावं हा गवळी, मनामध्ये अहंकार नाही का, पुढे जाऊन बसला. उशाशी जाऊन बसला. अर्जुन आला. अर्जुनाने पायापाशी बसवून भगवंताचे पाय दाबायला सुरुवात केली. देवाने डोळे उघडले. मध्ये विचार, अर्जुना अरे कधी आला? मी मध्येच गावून उठलो. जेव्हा तो नाही म्हणे मी पहिला आलोय. म्हणून बर बर थांबा. दोघंही कशासाठी आले ना मला माहिती आहे, पण मी एक निर्णय घेतला. कोणता निर्णय? या महाभारताच्या युद्धामध्ये ना म्हणे माझं 56 कोटी यादव सैन्य एका बाजूला आणि मी एकटा एका बाजूला. गोष्टी सांगेन युक्तीच्या, फक्त युक्तीच्या गोष्टी सांगेन, बाकी मी काही करणार नाही. बघ तुला काय पाहिजे? पण मग मागण्याचा ऐका म्हणून पहिला लहानाचा आहे. पण लहानाला मागा सांगा, अर्जुनाला मागा सांगा काय पाहिजे अर्जुना तुला? देवा ते 56 कोटी यादव सैन्य माझ्या काहीच कामाचं नाही, मला फक्त तू पाहिजे. कोण पाहिजे? तू पाहिजे. आणि असं सांगितल्याच्या नंतर त्या ठिकाणी दुर्योधन खूप खुश झाला. न मागता सर्व काही मिळालं. याला देव पाहिजे होता का? त्याला सैन्य पाहिजे होतं. बरं झालं, बरं झालं, असंच पाहिजे. प्रत्यक्ष त्या ठिकाणी युद्धाचा दिवस उजेडला. कुरुक्षेत्रावरती 18 अक्षौहिणी सैन्य त्या ठिकाणी जमा झाले. आणि त्या ठिकाणी भगवंताने त्या अर्जुनाचं सारथ्य पत्करावं. सारथ्य पत्करलं आणि भगवंताला सांगावं, भगवंता सेनायोरुभयोर्मध्ये रथस्थापयामि अच्युत. या अच्युत दोन्ही सैन्याच्या मध्यभागी घेऊन माझा रथ उभा कर. आणि या ठिकाणी भगवंतानं दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ न्यावा, पण रथ उभा करताना भगवंत हुशारी खेळली. तो रथ दुर्योधनापुढे उभा केला नाही. दुर्योधनापुढे जर रथ उभा केला असता तर गीतेचा जन्मच झाला नसता. झाला असता का? नसता. लगेच तो म्हटला असता उजळी अर्जुन जनात या काय केलं होतं किंवा आमच्या भावाला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. लक्ष गृहात चाललं होतं. त्याच ठिकाणी युद्धाला सुरुवात झाली. पण भगवंताने काय करावं? द्रोणाचार्यांसमोर नेऊन रथ उभा केला. रथ त्या ठिकाणी उभा केल्याच्या नंतर त्या अर्जुनाने सैन्याचं अवलोकन करायला सुरुवात केली. बघतोय अर्जुन आणि अचानक त्या अर्जुनाच्या अंगाचं कापड व्हायला लागलं. सिद्धांती मम गात्राणी मुखच्च प्रशस्यती. आणि संपूर्ण शरीर लटलट लटलट कापायला. आणि मग तो खाली बसला. खाली बसला. नकाक्ष विजय कृष्ण न ते राज्य सुखाने. भगवंता राज्य सुख नको, काहीच नको. मग अरे म्हणे वेळ आहे का? मग युद्ध नाही करायचं का? बरं नाही करायचं? अरे एखाद्याचं लग्न ठरावं, सर्व लोक जमावी, सर्व लोक यावे, नवरी यावी, बोलावर चढायचं काम नवरदेवाला म्हणून लग्नच करायचं नाही. जमल का? मारतील ना धरून मराठी. तसं या ठिकाणी झालं. सगळं जमावलं आणि म्हणून तू युद्धच करायचं नाही. आणि वेळ आहे का म्हणे? करावंच लागेल युद्ध म्हणून. आणि मग गीता सांगायला सुरुवात केली. जदा यदा धर्मस्य काले भवति भारत अभिष्ठान धर्मस्य तदात्मनं सुजाम्यं परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. अर्जुना ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते ना त्या वेळेस मी काय करतो? त्या दुष्टांचा संहार करण्यासाठी अवतार घेतो. धर्म रक्षावया
सांगितलं त्या ठिकाणी भगवंतानं की बाबा रे, मी धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार घेत असतो. आणि मग त्या अर्जुनानं हात जोडावे. भगवंता तू सांग, शिष्यत्वम साधितो प्रपन्न. भगवंता मी तुझा शिष्य. ज्या अर्थी भगवंताचा शिष्य अर्जुन होता, त्या अर्थी भगवंत कोणाचा गुरु आहे? अर्जुनाचा गुरु. आपणची देव. असा या ठिकाणी ज्या अर्जुनाला सुद्धा काय करावं लागलं, नर नारायणाचा अवतार असताना सुद्धा त्या ठिकाणी भगवंताला गुरु मानावं लागलं. मग असा भगवंत भक्तासाठी काही करण्यास तयार असतो बघा, काही करण्यास तयार असतो. उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे खूप असं ऊन पडलं होतं आणि अर्जुनानं भगवंताला म्हणा, भगवंता अरे खूप उकाडा होतोय, तुला अरण्यात फेरफाटका मारलो. आणि अरण्यात फेरफटका मारायला जायचं म्हटलं नंतर दोघं निघाले. जवळ खूप छान असा खूप छान सुंदर अशी फुलं, सुंदर अशा वेली, सुंदर अशी झाडं. आणि अर्जुनाला तहान लागली. अर्जुनाला तहान लागल्याच्या नंतर त्याला म्हणावं, भगवंता खूप तहान लागली आणि मला आणतो ना मी पाणी, बस म्हणून या झाडाखाली. झाडाखाली तो बसला. कोण बसला? अर्जुन. आणि त्याच्या मनामध्ये विचार आला, आणि काय सुंदर वातावरण आहे म्हणे, इथे सुभद्रा असती तर. मनात विचार आला माझा, आई ना सुभद्रा. दोघांच्या सुंदर अशा त्या ठिकाणी गप्पा रंगल्या. आणि रंगल्याच्या नंतर त्याने एक उद्योग केला होता. त्या ठिकाणी आपल्या बोटातले अंगठी काढून ते सुभद्राच्या बोटामध्ये घातले होते. बराच वेळ गेला, बराच गप्पा गोष्टीत वेळ गेला. आणि मग सुभद्राला अर्जुन म्हणते, अरे तुझं भाऊ यायचं वेळ टाईम झाला म्हणून, निघ तू आता लवकर, कवा येईल म्हणून पाणी घेऊन. निघाले, गेली. आला देव आणि खूप वेळ मारणार फिरक पाणी, खूप वेळ झाला, चल म्हणा आता निघायचं आपल्याला, इतक्या वेळ कोण बसत असते का म्हणून. निघाले. निघाल्याच्या नंतर जेवण मुद्दाम काय करावं, ज्या बोटात अंगठी घातली ते बोट असं करावं. अर्जुना अरे काय सुंदर आनंद नाही. देवळ त्या ठिकाणी सुभद्रा झाला होता. त्याने पाहावं त्या अंगठी तर माझीच दिसती. पुढे थोडं पुढे जावं, बघा अर्जुना अरे काय सुंदर वेळी. टकमकत पाहायला या अंगठी तर माझीच दिसती, करायचं काय, विचारावं कसं. मी तर सुभद्राच्या बोटात घातली होती, विचारणार कसं प्रश्न पडला. राव राव देऊन मुद्दाम मस्करी करावी, मुद्दाम त्या अंगठीचं बोट त्याच्याकडे दाखव. आणि गेले घरी, गेले महालात. जे पळत पळत सुभद्राकडे गेले. सुभद्रा अरे त्या अंगठी कुठे म्हणून. कोणती अंगठी? झाडाखाली. कोणतं झाड? ते झाडाखाली आपण एक बसलो होतो. झाडाखालच्या अंगठी झाड काय डोक्याचं पाणी झालं का तुमच्या? मी घरीच आहे ना, भांडे धुतोय पण. नाही नाही तू आली होती म्हणे, तुमचं काय चुकतंय म्हणून. डोकं खाली खाली देवाकडे गेलं. मग देवा श्रीकृष्ण एक विचारू पण विचारणार आहे नाही, पण विचारू काय नाही, पण विचारू पण डोक्याचं पाणी झाले का सारखे विचारू का विचारू का विचारू का विचार का विचार एकदाच. देवा परत तेच आणि विचार लवकर म्हणे. देवा त्या आणखी माझीच दिसते पण तुझीच आहे. माझी मी तर सुभद्रा, आणि तेव्हा सुभद्रा मीच होतो. भक्तासाठी देव अवतार.
भक्तासाठी देवाने त्या भक्तासाठी त्याची बायको व्हावं. पडे दे भाव पुढे हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतो. मागे पुढे उभा राय संभाळी भगवंत त्या भक्तासाठी वाटेल ते काम करायला तयार होतो बघा. मग तो भगवंत ना त्याची जो भक्ती करतो त्याच्यासाठी तो काही करण्यासाठी तयार असतो. अजमेळ्याचं उदाहरण आपल्याला माहित आहे ना. त्या अजमेळ्याने काय केलं? आयुष्यभर पाप केलं महाराज, आयुष्यभर पाप केलं. पण त्याने आपल्या मुलाचं नाव एक ठेवलं काय? नारायण. आणि नारायण नाव ठेवल्यामुळं ज्यावेळेस त्याचा अंत्यकाळ येतो ना बघा, त्या अंत्यकाळाच्या वेळेस तो काय म्हणतो? नारायण 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 नारायण. तो मुलाला हाका मारत असतो. असा तो भगवंत खूप उदार आहे, खूप उदार आहे, खूप उदार आहे बघा. तो भगवंत ना त्या भक्तासाठी काही करायला तयार असतो. आणि मग तुम्हाला सुदामा ब्राह्मण माहिती आहे तुम्हाला, ऐकलं असेल. त्या सुदामा ब्राह्मणाने काय करावं? रोज भिक्षा मागावी आणि आपल्या संसाराचा उद्धार, आपल्या प्रपंचाचा उद्धारनिर्वाह करावा, आपला स्वतःचा उद्धारनिर्वाह करावा. खूप असं दारिद्र्य त्याच्या ठिकाणी. तो दारिद्र्याला पिडलेला तो सुदामा ब्राह्मण. आणि त्याच्या बायकोनं म्हणावं, अहो तुमचा मित्र तर तो म्हणे द्वारकेचा राजा आहे ना, का जात नाही तुम्ही त्याच्याकडे जा ना तुम्ही, तो आपल्याला काहीतरी मदत करेल. पण सुदामाला कोणाकडे हात पसरायचं माहित नव्हतं. तेजस्वी गरीब होता, तेजस्वी असा तो ब्राह्मण होता. खूप रोज बायकोनं डोकं खावं, जा ना तुम्ही त्यांच्याकडे, काहीतरी मदत करतील आपल्याला. द्वारकेचा राजा आहे म्हणे, जा तुम्ही. अरे द्वारपाल
मग सुदामा बायकोने दिलेले पोहे घेऊन त्या दरवाजात उभा राहून त्या द्वारपालांना म्हणतो, अरे त्या तुमच्या द्वारकेच्या राजाला सांगा तुमचा मित्र आलाय आणि ते ऐकावं ते माझ्या भगवंतांना ऐकावं, सर्व देभान समजावं, तसाच पळायला सुरुवात करावी. पितांबर सुटला देवाचा, त्या अंगावर झोपार न पडलं, पायात काहीच नाही. किती प्रेम त्या भगवंताचं त्या सुदामावर, त्या गरीब मित्रावरती किती प्रेम. आणि पळत येऊन त्या सुदामाला मिठी मारावी, संपूर्ण प्रजेमध्ये मिठी मारावी आणि त्याला विचारावं, सुदामा अरे बहिणीने काहीतरी दिला असेल ना खायला मला. आणि त्याने ते पोहे बांधलेले असतात बघा, मुठीभर पोहे. आणि मग त्या ठिकाणी ते पोहे त्यांना सुद्धा पोहे. मग ते भगवंताने काय करावं, ते पोहे हिसकावी आणि ते कोरडेच पोहे खायला सुरुवात केली. काय केलं भगवंताने, ते पोहे खायचं गाव सोन्याचं देऊन टाकलं ना महाराज. मुष्टीभर पोह्यासाठी गाव काय कशातला सोन्याचा. आणि मग त्या ठिकाणी त्या भक्ताचं काय व्हायला, योगक्षम व्हायला. याचा अभंगाच्या तिसऱ्या चरणात मागे पुढे उभा राजा भगवंत सर्व जीव मात्रावरती प्रेम करतो बघा. आपल्याला ते बिल्व मंगलाचं उदाहरण माहित असेल. त्या बिल्व मंगलाने काय करावं, भगवंताच्या सेवेसाठी
आपल्या संसाराचा त्याग करावा आणि त्याग केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो निघाला, संसाराचा त्याग करून निघाला आणि निघाल्याच्या नंतर त्याने एक वाटेमध्ये एक दृश्य बघितलं. त्या सुंदर अशा स्त्रीला पाहिलं आणि त्या स्त्री मागे तो निघाला आणि ती स्त्री त्या घरामध्ये गेल्यानंतर त्या वट्ट्यावरती थांबली. वट्ट्यावरती थांबल्यानंतर तो भानावरती आला, अरे मी काय केलंय? आणि तिच्या मालकाने विचारलं, म्हणजे बाबा कशासाठी आला तू इथं? मला 2 दाभण पाहिजे. काय पाहिजे? दाभण. आणि ते दाभण घेतले आणि आपल्या स्वतःच्या डोळ्यामध्ये त्याने खुपसून घेतले. या डोळ्यांनी वाईट पाहिलं ना, म्हणून त्याने काय करावं, ते दाभण त्या ठिकाणी त्या डोळ्यामध्ये खुपसून घेतले, आंधळा झाला तो आणि पुन्हा फिरायला सुरुवात केली. भगवान श्रीकृष्णाचं त्यानं त्या ठिकाणी चिंतन करावं, निघावं आणि एका अरण्यामधून तो चालत होता आणि अरण्यामधून चालत असताना त्या ठिकाणी एक विहीर होती आणि त्या विहिरीमध्ये तो पडणार. त्या ठिकाणी भगवंत प्रकट झाले आणि भगवंत प्रकट झाल्यानंतर त्यांनी काय केलं, त्याचा हात धरला आणि हात धरून त्याला बाजूला केलं आणि बाजूला केल्याच्या नंतर ते लक्षात आलं हे तर अरण्य आहे. हे अरण्य आहे, या अरण्यामध्ये हा माणूस कसं काय आला? तर त्या माणसाचा त्या फिट हात धरला. तू कोण आहे? बोल म्हणे. अरे मी काही करणार किंवा खेळ म्हणे, पण नाही म्हणे, या अरण्यामध्ये या ठिकाणी या काही चालणार किंवा की असूच शकत नाही. तू भगवंतच आहे. भगवंत त्याला असा शिकत हाताला, अरे म्हणून तू माझ्या हाताला हिसकत देशील, माझ्या हृदयातून तू निघून जाऊ शकत नाही. वाट दावी करी असा भगवंत त्या भक्ताला ज्यावेळेस तो अडचणीत येतो ना, त्यावेळेस काय करत असतो, वाट सुद्धा दाखवत असतो. आणि म्हणून त्या भगवंताचं आपण भजन केलं पाहिजे. भजन कसं केलं पाहिजे? असा तो प्रेमळ भगवंत त्या भक्तासाठी काही पण करायला तयार असतो. महाराज काही पण करायला तयार असतो. मग आपण जन्माला आलो ना, तर काय केलं पाहिजे? त्या भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. बघा, एक दिवस आपल्याला जायचंच आहे. जायचं आहे की नाही बाबा? जायचं. आपण म्हणतो संत होऊन गेले, तो संत महंत होऊन गेले, तुकोबरा होऊन गेले. आपल्याला आठवतं का तुकोबरा? कोण आहे तुकोबरा माहित नाही. असा महाराष्ट्रात सोडून माणूसच नाही की ज्याला तुकोबरा माहित नाही, नामदेवराय माहित नाही, आमचे संत ज्ञानेश्वर महाराज माहित नाही. सर्व संत आपल्याला माहित आहे. का माहित आहे? जे समाजासाठी जगले ना, म्हणून माहित. कोणाला छत्रपती शिवाजी महाराज माहित नाही? सर्वांना माहित आहे. का बरं माहित आहे? ते समाजासाठी जगले, समाजासाठी लढले,
समाजासाठी मिळले आणि म्हणून ते आपल्याला माहिती. मग आम्हाला काय करायचंय तर भगवंताचं नामस्मरण करायचे. नाही कोणाला चांगलं करता येत ना नका करू. पण वाईट मात्र कोणाचं करायचं नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा मला. मग नाही करता येत कोणाचं चांगलं नाही केलं काही बिघडत नाही. वाईट कोणाचं करायचं नाही. आपला प्रपंच करा. संतांनी तेच सांगितलं की तुम्ही करगुंटा तोडा, संसाराचा त्याग करा, वनात जाऊन बसा. सांगितलं का महाराज? नाही सांग. तुम्ही काय करा? फक्त माझी भक्ती करा, फक्त माझ्यावरती प्रेम करा. ठाईचं बैसोनी करा एक चित्ता. पण समाजामध्ये अशी एक आवडत दिली की ती म्हणते भगवंतच नाही. अरे कसं काय भगवंत? अहो काय काय म्हणतात हा कोरोना आला, कोरोना आला, कोरोना आला. कुठे तुमचा भगवंत? कुठे गेला तुमचा देव? मग ती देवळं बंद का? त्याला मला सांगावंच वाटतं त्या लोकांना. अरे देवळं कोणी बांधली महाराज? आपण बांधली. देवळं बांधली हो, माणसांनीच बांधली की नाही ती? मग मी तुझ्या काय सांगितलं म्हणतो बाबा आपले आई वडील किंवा आपल्या आजोबा गेल्यानंतर आपण त्यांचं काय ठेवतो घरात? काय ठेवतो? फोटो ठेवतो नाही. अजून महाराज काय ठेवतो? फोटो ठेवतो. मग तो फोटो मध्ये आपले ते आजोबा असतं का? फोटोच असतो तो निर्जीव असा फोटो. पण ती काय असते? प्रतिमा असते. त्याच्यामध्ये आपली काय असते? आस्था. त्याच्यामध्ये आपले काय असतं? प्रेम असतं. तशी मंदिर आहे. या मंदिरामध्ये काय आहे? आपली आस्था आहे, प्रेम आहे. मग ती मंदिर माणसाने बांधली. देवाचा पत्ता सांगितला ना? काय सांगितला? सर्व घटी राम. तू राम कुठे आहे? तो आपल्या हृदयात आहे. सर्वच चहामृती शून्य असतो. भगवंत गीतेमध्ये भगवंताचं पत्ता सांगितलं सर्वांच्या हृदयात मी आहे. त्याचा हृदय आम्ही त्या प्रत्येकाच्या हृदयात मी आहे. मग वांसी देऊ लोक जीवभूत सनातना हा माझा अंश आहे. देवाचा पत्ता सांगितला ना? देवाला काय संत मत नाही. जे काय रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपण तोच साधू. आणि मग समाजात देव पहा, माणसात देव पहा. मग कोरोनाच्या वेळेस ते आमचे पोलीस बांधव देवाच्या रूपाने आपल्याला ते जागे करीत होते. ते डॉक्टर, ते नर्स, त्यांच्यामध्ये तो भगवंत नव्हता का? त्यांच्यामध्ये तो भगवंत आपली सेवा करत होता. देवाचं पत्ता सांगा प्रत्येकाच्या हृदयात आहे. मग तो हृदयातला भगवंत आपली सेवा करीत होता नाही का? म्हणून देव हा चराचरात आहे. देव हा प्रत्येकात आहे बघा. म्हणून ते देवावरती प्रेम केलं पाहिजे. आमच्या मातृभूमीवरती प्रेम केलं पाहिजे. आज रोज बातमी येते आमचे सैनिक त्या देश सीमेवरती लढताना मरतायत. आज त्या सैनिकाला कुटुंब नसतं का? त्या सैनिकाला आई नसते का? त्या सैनिकाला बहीण बायको नसते का? सर्वजण वाट पाहत असतात. माझा दादा दिवाळीला आहे, बहीण वाट पाहते. पण कधी कधी त्या दादाचं महाराज दिवाळीच्या टायमाला ऋषिकेश दोन्ही नावाचा तो तरुण 22 वर्षाचा त्यांना बाण होता देशरक्षेचा. ज्यावेळेस त्याच्यामध्ये दिवाळी होती ना त्यावेळेस मेरे वतन के लोगों जरा हाथ में भर लो जो शहीद हुए.
जब देश में थी दिवाली वाली ओ मेरे होली जब हम बैठे घरों में जब हम बैठे घरों में ओझे रहे बघा देशामध्ये दिवाळी होती त्यावेळेस त्या सैनिकाने देशासाठी बलिदान करावं त्या सैनिकांना आठवा आणि त्या सैनिकांचं सुद्धा आपण काहीतरी देणं लागतो बघा महाराज त्या सैनिकांचं आपल्या देशासाठी किती प्रेम आहे नाही का जय जवान आणि त्या जवानाचे मुलं कुठे जातात सैन्यात तिकडे ते सैन्यात मारतात आणि आम्ही इकडे मातीत मरतो जय जवान जय किसान मग आम्ही जागा झालो दाखवा मला एखाद्या आमदाराचा मुलगा दाखवा एखाद्या खासदाराचा मुलगा दाखवा सैनिक आहे आमच्या गोरगरिबांची मुलं त्या ठिकाणी सैन्यामध्ये जातात देशासाठी मारतात नाही मग त्यांची आपण त्यावेळेस आपण सुखाने झोपतो ना त्यावेळेस त्यांची आठवण करा बघा खूप काय बोलासारखे खूप काही सांगायसारखे पण आपल्या वेळेचे बंधन आहे 11 वाजून 5 मिनिटं बरोबर अजून लांब व्हायचं असेल तर लांबू शकतो पण मग तुम्ही झोपशाल आपण थोडं साठाही झोपत आला माझा मग या ठिकाणी मला एक सांगायचंय की बघा भगवंत चराचरात भरलाय आणि मग चराचरात भरलेला भगवंत तर तुम्हाला विश्वास नसेल तुम्ही काय करा हे तुकोबरा तुका म्हणे नाही विश्वास जामानी बघा असा भगवंत भक्तासाठी काय करतो याचा जर विश्वास नसेल तुम्ही काय करतो खबर आहे सांगतात पुराणांना विचारा आणि एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो बघा खूप काही सांगण्यासारखे खूप काही बोलण्यासारखे नाही का खूप सुंदर असं वातावरण म्हणून सर्व या टाळकरी मंडळाच्या सर्व तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो ज्ञानेश्वर आपले आवडते साई लीला टीव्ही एक आध्यात्मिक सहवास हे एक फ्री चॅनल आहे. आपल्या येथे केबल टीव्हीवर जर साई लीला टीव्ही एक आध्यात्मिक सहवास हे चॅनल दिसत नसेल तर आजच
आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा. साई लीला एक आध्यात्मिक सहवास.